चार चांद आमच्या कॉमेंट्री बॉक्सला लागले, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. दोन्ही टीमच्या प्लेयर्सला एक्स्ट्रा प्लेयर्सला स्टेजवरती यायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान विशालजी मस्के साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि तसेच शैलेशजी पवळ साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आकाश आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेसचा बॉल फटका चांगला आहे. सिंगल रन 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती असेल 1. सामना 4 ओव्हरचा आहे. एक विनंती असेल दोन्ही संघांना, थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. आकाश स्ट्रायकिंग एंड वरती, फलंदाज देवा ऑन स्ट्रायकिंग एंड वरती. सुनील यावेळेस फटका चांगला आहे. खोदून काढला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राइव्ह केला. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं आणि सिंगल रन 8 टीमच्या टोटल मध्ये. 1 रन 8 टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 2. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढला, फटका चांगला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपलकावरती 3. पहिले 3 चेंडू 3 सिंगल पाहायला मिळाले आणि 3 सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 3 पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार आकाश. स्ट्रायकिंग एंड वरती देवा. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलाय, फटका चांगला. धावा देखील चांगल्या आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा 8. राहुल सर आमच्याकडे वळतायत, आम्हाला कळवतायत 2 धावा ऍड होतील टीमच्या अकाउंट मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 5. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आपण पाहू शकतो. सिंगर आहेत, समालोचन देखील करतात, त्यासोबत स्कोरिंग देखील खूप चांगली करतात. चॉकलेट बॉय विनीत यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं राहील संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. धावसंख्या धावपलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. सिंगल रन 8 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. सिक्स रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती असतील. शेवटचा बॉल आणि गोलंदाज तयार. नक्कीच आपण पाहू शकतो व्यासपीठावरती शैलेशजी पवळ साहेबांची उपस्थिती लाभली, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले थोडंसं महागडं ठरलंय, ज्यामध्ये 7 धावा धावफलकावरती आपल्याला अर्जित पाहायला मिळतील. आता मात्र 3 षटकांचा काही शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. तो म्हणजेच स्वर्गीय वासुदेव महादेव घोरडे लितेश 11 संघाच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र महाराष्ट्र एक्सप्रेस ऋतिक घोरडे यांचे वडील थोड्याच दिवसा पहिले त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यांच्या नावाने आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर गर्वाची बात आहे ती म्हणजेच आपल्यासाठी त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी आपण पाहू शकतो त्यांची टीम आणि टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. जर त्यांना चॅम्पियन बनले तर नक्कीच ती एक श्रद्धांजली फार मोठी असेल, एका मुलाच्या माध्यमातून, एका परिवाराच्या माध्यमातून त्यांच्यासाठी. तर दुसरीकडे विचार केला तर कल्याणची स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे चिंतामणी कल्याण प्रवीण खंका आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबत आपण आकाश यांना पाहू शकतो. खूप मोठी स्टार कास्ट आहे दोन्ही टीम्सकडे. एकीकडे लोकल यंगस्टर प्रतिभाशाली खेळाडू आणि दुसरीकडे एक्सपिरियन्स आणि तितकेच मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन ऍड, लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते आणि एका धावेच्या सहकार्याने टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला साई पाहायला मिळतील. मेगा फिनालेची मॅच आणि मेगा फिनालेच्या मॅच मध्ये दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे लतेश 11, दुसरीकडे चिंतामणी कल्याण. सामना अटीतटीचा आहे. सामना आपण पाहू शकतो, दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, त्यावेळेस चांगला चेंडू आहे, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो जो मात्र 1 रन ऍट. 2201 धावा टीमच्या टोटल मध्ये. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ. गोलंदाज तयार, साई गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेचा बॉल चांगला पाहायला मिळतोय, ऑफस्टिंगच्या बाहेरचा बॉल थोडासा वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. पेस आणि त्यासोबत थोडासा वळण घेणारा चेंडू देखील आपण पाहू शकतो. अजय जे मात्र दुसऱ्या षटकामध्ये होते. पहिला डॉट बॉल आहे या संपूर्ण इनिंग मधला. यावेळेस फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. चौकाने वाला बेहतरीन चौका. फलंदाज गांगुलीच्या पाठमधून. गांगुलीची पाठ आता सध्याच्या घडीला बोलतीये. जितकी थंडी आपल्याला पाहायला मिळते, मॅच तितकीच गरमाहटवाली मैदानावरती आहे, कारण मेगा फायनलचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वाघासमोर डाण्या वाघ, शेर के सामने सवा शेर. एक तरफ आंधी तो दूसरी तरफ तुफा, एक तरफ तुफा तो दुसरी तरफ आग का दरिया. असे आपण पाहू शकतो दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. लतेश 11 विपक्ष चिंतामणी 11 कल्याण. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही टीम्सने स्वतःला प्रूव्ह केलंय आणि म्हणून आज ते या स्पर्धेमध्ये प्रसिद्ध आहेत. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आणि एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 14. शेवटचा बॉल असेल आणि चिंतामणी कल्याण संघाचा विचार केला. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, ताज त्यांच्या नावावरती असेल का. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये फिल्डर प्रवीण कंका. 2 धावा वाचवल्यात मी म्हणेल. 16 धावा धावफलकावरती किरण शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. बायकर मॅन अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील बायकर मॅन खूप मोठा पराक्रम असतो. त्यांच्या नावावरती 2 बाईक्स आहेत. आमचे अगदी जवळचे मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. त्यांना देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आपण. दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. येस, पॉवर प्लेची घोषणा म्हणजे एक खेळाडू जो मात्र बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करेल, तर बॅटरसाठी सुवर्ण संधी पर्वणी असेल. ती पर्वणी कबूल करू शकतील का. गोल्डन अपॉर्च्युनिटी मैदानावरती आली आहे आणि म्हटलं जातं ना, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. आता मैदानावरती मिळालाय मौका. पाहू शकतो आपण स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन साठी आहे ही संधी आणि संधीचं सोनं करू शकतील का. व्हाईट बॉल. टीमची टोटल 17. बॅकफुटला आले. फटका चांगल्या पॉइंटच्या दिशेने, पॉइंट कव्हरच्या दिशेने आपण पाहू शकतो. चेंडू गेलाय गोषंगीत क्षेत्रामध्ये. एकदा बॅट आणि एका धावेच्या सहकार्याने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. 18 धावा. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली तिनका उठाना पड़ता है. प्रत्येक ठिकाणी 100% एफर्ट देऊन आज हे दोन संघ मैदानावरती मेगा फायनलची लढत खेळत आहेत. डॉट बॉल असेल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फटका देखील चांगला. सिंगल रन ऍड. खूप चांगली क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली यांच्या माध्यमातून. लेफ्टी बॅटर आणि खूप चांगलं क्लास त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार.
गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग थोडीशी लेझी झाली, मात्र हरकत नाहीये. सिंगल रन 8 आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20-20. यावेळेस फटका चांगला आहे, 2 धावा मिळतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 22 पाहायला मिळते. 22 धावा. बंडुगो असा कॉल. धावसंख्या धावफलकावरती 22 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस सिंगल रन ऍड आणि अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्या मात्र 23 धावा. काय बोलू बोल ना आता काय बोलू. माझ्याकडे कुठे म्हणून तुम्ही बोललो दादा तुला त्यांना तीन षटकांची समाप्ती आणि सांघिक धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्या म्हणजे 23 धावा. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलरचं नाव काय सर्वेश शेवटच्या षटकामध्ये. आणि आपण पाहू शकतो समाजसेविका शुभाताई जाधव मॅडम यांचं शुभ आगमन झालं. मॅडमचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. सिंगल रन 8 टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 24-24. स्कोरबोर्ड वरती स्कोर आहे 24. शेवटची ही ओव्हर सर्वेश स्ट्राईक वर आपण बघत आहोत. डोराला उत्कृष्ट अशी बॅटिंग आपल्या संघासाठी ते करत आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सर्वेश. उत्कृष्ट असा बॉल आणि तसाच मिस केलेला आहे डोराने. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. स्कोर कार्डवर आपण लक्ष दिलं तर 24 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि अंपायरच्या डिसिजन साठी आपण इथे थांबतोय. अंपायरच्या डिसिजन साठी आम्ही थांबतोय. अंपायरचा डिसिजन हा मात्र शेवटचा डिसिजन असणार आहे इथे. उत्कृष्ट असा शॉट होता, तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं, बट अंपायरचा कॉल जे असेल तेवढेच रन इथे असणार आहेत. वन प्लस वन 3. 1+1 है कि 1+2 है? 1+1 है ना, 1+2 है. 2 डाल रहे हैं, 1+1 है ना. हाँ वही 1+1. स्कोर कार्ड पुढे जात आहेत 26 धावा. शेवटचे 3 चेंडू. हे 3 चेंडू ठरवणार आहेत की इथे टार्गेट किती दिला जाणार आहे. शेवटचे 3 चेंडू इथे समजेल की आपल्याला चिंतामणी कल्याण यांना टार्गेट किती भेटेल. बॅट्समॅन ऑन स्ट्राइक सुनील विश्वकर्मा. गांगुली बॉलर सर्वेश. स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न मिस केलेला आहे आणि इथे स्टंपिंग घेतलेले आहे.
सुनील यांना पॅव्हिलियनला जावं लागेल. विकेट. न्यू बॅट्समॅन ऑन क्रीज. चकुला. शेवटचे दोन चेंडू शेवटचे. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. चकुला. बघूया चकुला आपल्या संघासाठी किती रन जोडू शकतात या शेवटच्या दोन चेंडू मध्ये. डाव फलकावर आपण लक्ष दिलं तर 26 धावा डाव फलकावरती. धावा डाव फलकावरती शेवटचे दोन चेंडू. अँड इट्स अन बॉल. खूपच चांगला असा बॉल इथे पिच केला होता सर्वेश यांनी. डॉट बॉल. शेवटचा बॉल. जसं की आपण सर्व बघतायत अजित सरांचा कॉल. 1 to go. शेवटचा चेंडू रसम. शेवटचा चेंडू. निर्णायक चेंडू. बघूयात काय होतं शेवटच्या चेंडूवर. चकुला ऑन स्ट्राईक. मिस केलेला आहे. कीपरने सुद्धा बॉल मिस केला आणि चतुराईने रन घेतलेला आहे. डोरा यांनी धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 वर. 28 धावांचा लक्ष्य चिंतामणी कल्याण यांना. ही भव्य अशी ट्रॉफी त्यांच्या नावावर करण्यासाठी 28 धावांचं लक्ष्य चिंतामणी कल्याण यांच्या समोर. लवकरात लवकर इनिंगला सुरुवात करायची आहे. इथे वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. वेळ होऊन गेलेली आहे. 12:30 झालेले आहेत. प्लीज लवकरात लवकर इनिंगला सुरुवात करायची आहे. टीमच्या कॅप्टनला एक रिक्वेस्ट आहे. हंबल रिक्वेस्ट, प्लीज स्टार्ट द मॅच ॲज सून ॲज पॉसिबल. तुषार गोरे यांचं हार्दिक स्वागत. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेचं बंधन नसतं तर आपण किती वेळ घेऊ शकतात, बट इथे वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला मॅच थोडी लवकर सुरुवात करायची आहे. चिंतामणी कल्याण संघाला इथे 28 धावांचं लक्ष्य आहे. ही भव्य दिव्य चमकती अशी ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2023 आपल्या नावावर करण्यासाठी. जसं की चिंतामणी कल्याण मागच्या वर्षीचे चॅम्पियन्स, डिफेंडिंग चॅम्पियन्स, मागच्या वर्षी जय 11 या नावाने ते खेळत होते. डिफेंडिंग चॅम्पियन्सला 28 धावा बनवायच्या आहेत. परत हा कप आपल्या नावावर करण्यासाठी. तसंच लतेश 11 यांना 28 धावा डिफेंड करायच्या आहेत. जसं त्यांच्याकडे टॉप क्लास बॉलिंग आहे. बॉलर ऋतिक. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. शैलेश आणि नॉन स्ट्राईक वर कनका. प्रवीण खनका. आणि बॉलिंग एंड वर तुम्ही बघू शकतात गोल फेकणारे ऋतिक. मात्र बॅट्समॅनला इथे बॉल दिसत नाही, पण कीपर आमचे गांगुली खूप चांगली अशी विकेट किपिंग करतात. फायनलचा पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू. उत्कृष्ट असा हा बॉल स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, बट बॅटची इनसाइड एज लागून स्टंप उडाले आहेत. शैलेश हॅज टू वॉक डाऊन. इट्स अन विकेट. खूपच चांगली अशी सुरुवात भेटलेली आहे लतेश 11 यांना.
नवीन बॅट्समॅन ऑन स्ट्राईक संजय पाटील मॅन फ्रॉम पेसावली. उत्कृष्ट अशी सुरुवात करून दिलेली आहे ऋतिक गोरडे यांनी. खूपच चांगला असा हा चेंडू होता, मात्र त्याचा 23 चेंडूंमध्ये 28 धावा पाहिजेत. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक संजय. ऋतिक तयार होत आहेत आपला बॉल टाकण्यासाठी. बॉल टच केलेला आणि तेवढा चांगला पुढील चौकार संजय यांच्या बॅट मधून. खूपच चांगला चौकार, स्टेप आउट होऊन बॉलरच्या वरतून हा चौकार. संजय मॅन फ्रॉम पेसावली खूपच चांगला असा चौकार, स्टेप आउट होऊन चौकार मारलेला आहे. पण आपण विसरू नका ऋतिक पण कमबॅक करू शकतो, खूपच एक्सपिरियन्स बॉलर. तिसरा चेंडू खूपच चांगला असा शॉट आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण डोरा यांच्याकडून. डॉट बॉलनी मात्र प्रेशर इथे वाढणार आहे. दोन्ही संघांवर प्रेशर मात्र खूप असणार आहे, पण डॉट बॉलनी इथे बॅट्समॅनवर प्रेशर वाढतो. उत्कृष्ट असा बॉल स्टेप आउट केला होता त्यांनी, पहिलेच बघितलं ऋतिक यांनी बॉडीवरती बॉल फेकला आणि तसाच उत्कृष्ट असा हा शॉट सिंगल डिक्लेअर. धाव फलकावरती आपण धाव बघितले गेले तर 5 धावा, 1 विकेट डाऊन. शेवटचे 2 चेंडू. उत्कृष्ट असा हा बॉल आणि तशीच चांगली विकेट किपिंग सुनील उर्फ गांगुली यांच्याकडून. डॉट बॉलनी मात्र प्रेशर इथे वाढतंय बॅट्समॅनवर. बॅटिंग टीमला प्रेशर वाढतोय. बाहेर मात्र खूपच थंडी आहे, पण इथे ग्राउंड मध्ये गरमागरमीचा माहोल. केटी कट्टा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2023 ची भव्य दिव्य अशी फायनल. उत्कृष्ट असा चेंडू, तेवढं चांगलं फॉलो थ्रू मध्ये आणि इथे बघतोय काय खूपच चांगलं फिल्डिंग एफर्ट गांगुली यांच्याकडून. मात्र सगळ्यांकडून राऊंड ऑफ अप्लॉस. खूपच चांगला क्षेत्ररक्षण इथे, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण गांगुली यांच्याकडून. आपल्या टीम साठी खूप महत्वपूर्ण रन्स ते वाचवत आहेत. ओव्हर आणि मात्र 5 धावा पहिल्या ओव्हरने आलेल्या आहेत. खूपच अशी इकॉनॉमिकल स्पेल, कंजूस बॉलिंग यू कुड से. पहिली ओव्हर मध्ये 5 धावा खर्च करून 1 विकेट आणि खूपच चांगला असं आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला भेटलेलं आहे सुनील यांच्याकडून. गांगुली टॉप क्लास फिल्डिंग एफर्ट, टॉप क्लास प्लेयर, टॉप क्लास मॅच, टॉप क्लास टीम्स. बॉलर्स सेकंड ओव्हर घेऊन येत आहे आपल्या टीम साठी पियुष आणि स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण. मात्र 18 बॉलामध्ये 23 धावांची गरज चिंतामणी कल्याण संघाला ही ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी. बट समोर जी टीम जिंकेल त्यांना संतोष पोटे
गोजा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संतोष पोटे यांच्या स्मरणार्थ गोजा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा व्हाईट बॉलने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत आहे. 6 धावा. उत्कृष्ट असा चीप केला होता बॉल, कट केला होता, बट तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डोरा यांच्याकडून. डॉट बॉलनी मात्र प्रेशर इथे वाढणार आहे बॅट्समॅन वरती. बॅटिंग टीम वर प्रेशर येणार आहे. परत एक चांगला बॅकफुटला असा एक कट शॉट, सिंगल डिक्लेअर. धावा स्कोर कार्ड मात्र पुढे सरकणार आहे. 7 धावा. पियुष बघूयात आपल्या टीम साठी काय करतायत. उत्कृष्ट असा बॉल अपील होती कॅची, बट डॉट बॉल. अंपायर्स आपले राहुल दादा यांनी त्यांचा निर्णय दिलेला डॉट बॉल. खूपच चांगला असं विकेट किपिंग सुनील यांच्याकडून. डॉट बॉलनी मात्र प्रेशर इथे वाढणार आहे बॅटिंग टीमवर. पण डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत तर त्यांना प्रेशर हँडल करायची तर सवय असणारच. उत्कृष्ट स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न आणि सिंगल डिक्लेअर. सिंगलनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाणार आहे. 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू मध्ये बघूयात काय होत आहे. सामना मात्र फिरू देखील शकतो. उत्कृष्ट असा बॉल, बट वाईट. अंपायरचा निर्णय वाईडने स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. 9 धावा धावफलकावरती. हेड टू हेड ही मॅच चाललेली आहे. फायनल मॅच आहे. फॉलो थ्रू मध्येच बॉल आलेला. बॉलरनी पियुषनीच बॉल पकडला आणि हा डॉट बॉल. सरांचा कॉल. 1 to go. शेवटचा बॉल, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. स्कोर कार्ड वरती आपण स्कोर बघितला गेला की 9 धावा, 19 धावांची गरज. 13 बॉल. उत्कृष्ट असा चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लॅबो यांच्याकडून. डॉट बॉलनी प्रेशर तर खूपच आहे. बघूयात काय होत आहे. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज चिंतामणी कल्याण या संघाला. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. मागच्या वर्षी देखील त्यांनी हा टायटल आपल्या नावावर केला होता. मागच्या वर्षी जय 11 त्यांच्या टीमचं नाव होतं. आणि इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस. विकेट कीपर लॅबो राहुल सुरवाडे आपल्याला दिसत आहेत विकेट्सच्या मागे. आणि पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. अजित निकम सरांकडून आपल्याला सिग्नल येत आहे पॉवर प्लेची ओव्हर. मात्र बाउंड्री लाईन वर एक फिल्डर असणार आहे. सूरज उपाध्याय वडाला एक्सप्रेस बॉलिंग एंड वरती. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. मात्र खूप हेड टू हेड हा मॅच चाललेली आहे. मेगा फायनल लतेश 11 वर्सेस चिंतामणी कल्याण. जो संघ जिंकेल
तो हकदार ठरणार आहे भव्य दिव्य ट्रॉफीचा व कॅश प्राइस 66,666 रुपीज. अंपायरचा निर्णय विकेट, नो बॉल देखील आहे पण हा बॉल काउंट होणार आहे. धाव फलक मात्र एका रनाने पुढे जाणार आहेत. रन धाव फलकावरती. संजय हॅज टू वॉक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन इन द हाऊस आकाश. खूपच चांगला असा बॉल आणि तेवढंच चांगली विकेट किपिंग लॅबो यांच्याकडून. स्टंपिंग स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. 2 रन डिक्लेअर. 10 बॉल 16 रन. आपण स्कोर कार्डवर लक्ष दिलंय तर 12 रन झालेले आहेत मात्र 2 गडी गमावलेले आहेत चिंतामणी कल्याण यांनी. खूपच रोमांचक असा हा मुकाबला. वडाला एक्सप्रेस सूरज उपाध्याय बॉलिंग एंड वरतून. भावकी खूपच परफेक्ट लाइन लेंथ. बॅट्समॅन हॅज टू गो बॅक टू द पवेलियन. इट्स आउट. स्टंप्स उडालेले आहेत. बिल्स उडालेले आहेत. बॅक टू बॅक जर 2 विकेट इथे घेतले तर विशाल मस्के यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. 3,000 रुपयाचं पारितोषिक. 1,000 रुपये वाढलेले आहेत. न्यू बॅट्समॅन अमन. उत्कृष्ट असा चेंडू कट लागून मागेच कीपर कडे आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण लॅबो यांच्याकडून. डॉट बॉल मात्र डॉट बॉलने मात्र इथे प्रेशर मात्र वाढत आहे. खूपच चांगला असा बॉल. नो बॉल आणि इथे स्टेप आउट झालेले अमनचं. विकेट. खूपच चांगला असा क्षेत्ररक्षण लॅबो यांच्याद्वारे. स्कोर कार्डवर आपण स्कोर बघितला गेला तर 13 धावा 4 गडी. अजित सरांचा कॉल 1 टू गो. अजित सरांचा कॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू इथे पॉवर प्लेचा भोगव्यात काय होतं. नो बॉल नो प्लस. सोने पे सुहागा. नो बॉल वर 1 रन डिक्लेअर केलेला आहे. नो +1. धाव फलक जाऊन पोहोचणार आहे 15. 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू. इथे मात्र विकेट गमवावा लागतोय चिंतामणी कल्याण संघाला. तर नक्कीच एक गोड बातमी आमच्या संपूर्ण केटी कट्ट्यासाठी असेल. संपूर्ण या चषकामध्ये जर पाहिलं गेलं तर आदरणीय संदीपजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून पुढील वर्षी आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जो मात्र देण्यात येणार आहे. साहेबांचं मनापासून आभार असेल. जो केटी कट्टा आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो. लोकनेते स्वर्गीय
शेवटची ओव्हर आपल्याला घेऊन येत आहे. सॉरी नक्कीच पुढच्या वर्षी आपण पाहायला गेलं तर संदीपजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभणार आहे. साहेबांचं या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने मनापासून आणि हार्दिक आभार. येस, ओव्हर टू विनीत. थँक्यू. न्यू बॅट्समॅन आकाश आणि बॅटिंग एंडवर आपण बघितलं गेलं तर आकाश आहेत आणि बॉलिंग एंडवर आशिष केणे. स्ट्राईकवर प्रवीण आहे. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, 2 धावा डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धाव फलकावरती स्कोर 17 धावा. डिक्लेअर उत्कृष्ट असा कट केला होता सिंगल साठी डिक्लेअर. डोरा यांच्याकडून एफर्ट बट बॉल मात्र काय अडवण्यात आला नाही. सिंगल. 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. काय होऊ शकतं भावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परत 2 रन. डिक्लेअर 2 रन. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू. शेवटच्या 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज चिंतामणी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि तसंच लतेश लेव्हनला 3 बॉलामध्ये 8 रन डिफेंड करायचे आहेत. बॉलर आशिष केणे. आशिष केणे शेवटचे 3 चेंडू 8 धावांची गरज. मात्र इथे पंचांचा निर्णयासाठी आपण थांबलेलो आहे. नो प्लस वन इथे पंचांचा निर्णय. 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. जसं मी बोललो, टॉप क्लास गेम, टॉप क्लास टीम. 3 बॉलामध्ये 6 धावांची गरज. 3 बॉलामध्ये 6 धावांची गरज. चिंतामणी संघाला हा टायटल त्यांच्या नावावर करण्यासाठी आणि तसंच लतेश लेव्हनला सुद्धा. बघूयात काय होत आहे. शेवटचे 3 चेंडू 6 धावांची गरज. आशिष रेडी होत आहेत. वाईट बॉल अजित सरांचा कॉल. 23. 3 बॉल 5. 3 बॉल 5. शेवटच्या 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. हेड टू हेड मुकाबला, हेड टू हेड मॅच. गरमागरमी ग्राउंड मध्ये. बाहेर देखील थंडी खूप आहे, बट ग्राउंड मध्ये एवढी गरमी आहे की इथे थंडी मात्र काही जाणवत नाहीये. शेवटच्या मॅचचा शेवटची ओव्हर. शिट्टी वाजवू नका प्लीज. 3 चेंडू बाकी. 3 चेंडू 5 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांच्या प्लीज शिट्टी वाजवू नये प्लीज. इट्स अन रिक्वेस्ट. आणि इथे विकेट 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 विकेट. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, बट तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. स्टंपच्या मागे विकेट इथे चिंतामणी लेव्हनचा. न्यू बॅट्समॅन सर्वेश. 2 चेंडू 5 धावांची गरज. बघूयात कोण ठरतंय. लोकडे ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2023 चा विजयी संघ. चमचमाती ही मोठी अशी ट्रॉफी व कॅश प्राइस 66,666 रुपीज. लवकरात लवकर मॅच संपवायचे प्लीज, लवकरात लवकर.
2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. बॉलिंग एंड वरती आपण बघत आहात आकाश बॉलिंग एंड वरती. आशिष केने बॉलिंग एंड वरती. प्लीज लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज. चिंतामणी संघ डिफेंडिंग चॅम्पियन्स. बघूयात काय होतंय. स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न आणि सिंगल. शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या ग्राउंड वरती. शेवटचा 1 चेंडू 4 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू ठरवणार आहे 2023 चा चॅम्पियन कोण असणार आहे. लवकरात लवकर सुरुवात. शेवटचा चेंडू. 1 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. मित्रांनो, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जोरदार टाळ्या होऊन द्या दोन्ही संघांसाठी. त्यांचे पूर्ण एफर्ट्स त्यांनी दिलेले आहेत या मॅच साठी. दोन्ही संघांचं खूप खूप खूप. 1 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर मेगा फायनलचा सामना असा असावा. केटी कट्टाचा मेगा फायनल वर्ल्ड क्लास टुर्नामेंट. मुंबईमध्ये सेकंड बेस्ट टुर्नामेंट आणि 1 to 4 मधली बेस्ट टुर्नामेंट. 1 चेंडू 4 धावा. दर्शकांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये या चेंडूसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. 1 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. विकेट सपाटून मारण्याचा प्रयत्न. चांगला असं क्षेत्ररक्षण गांगुली यांच्याकडून आणि विकेट 2023 स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2023 चे विजेते ठरलेले आहेत लतेश 11. डीजे नो म्युझिक प्लीज. नो म्युझिक. खूपच चांगला असा एफर्ट दोन्ही टीम्स कडून. बट आय विल से फेलियर इज द फ्यूल टू सक्सेस. Failure is a fuel to success and firecrackers around.